नमस्कार एंड वेलकम। 233वें वेनसडे चार्ट में आप सभी का मैं दिल से स्वागत करता हूं। आप सभी टीएमपी लीडर्स, न्यू डिस्ट्रीब्यूटर्स और गेस्ट को एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूं यहां पर आने के लिए। आज हमारा 233वां वेनसडे चार्ट है और ये सेकंड वेनसडे चार्ट जिसमें हम पिछले पूरे महीने में हमारे साथ जुड़े हुए नए डिस्ट्रीब्यूटर्स को एक्नॉलेज करते हैं, अप्रिशिएट करते हैं और उनका शेयरिंग सुनते हैं। ये हर महीने के दूसरे बुधवार को होता है और ये एक्साइटमेंट का बुधवार होता है हमारा। बहुत सारी अलग अलग स्टोरीज हमको सुनने को मिलती है और जो गेस्ट आज हमारे बीच में मौजूद होंगे, जिन्होंने डेमोन्स्ट्रेशन देखा होगा, बिजनेस देखा होगा, किनारे पे खड़े होंगे, सोच रहे होंगे क्या करूं, करूं कि नहीं करूं, कैसा होगा, वो सारे गेस्ट को भी आज कुछ नई बातें सुनने को मिलेगी और निर्णय लेने में आपको मदद मिलेगी। तो शुरुआत करते हैं एक्साइटमेंट के साथ आज के वेनसडे चार्ट की टीएमपी के मिशन से। विजय पाटिल सर को मैं इनवाइट कर रहा हूं मिशन दोहराने के लिए। स्वागत है विजय पाटिल सर, आपका वेलकम। अनम्यूट, हाँ, यस। आवाज है। यस सर, यस सर, बोलिए। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर अपने मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है कि संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में आनंदित और उत्साहित बने रहने के लिए मदद करे, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे। अगर आप भी इस तरह का जीवन जीना चाहते हैं तो मैं विजय पाटिल हम आपको हम मैं आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करते हैं। धन्यवाद। थैंक यू पाटिल सर। आपका बहुत बहुत धन्यवाद कि आपने टीएमपी का मिशन दोहराया है। और हम सबको पता है कि हम सब लोग एक मिशन पर है और हमारा मिशन घर घर तक पहुंचाने के लिए हम सभी सोसाइटी में जाके ये शेयरिंग कर रहे हैं कि टीएमपी इस तरह का मिशन लेके चल रही है। तो आज पिछले महीने के दूसरे बुधवार से ये महीने के दूसरे बुधवार तक, मतलब आज तक जितने भी नए डिस्ट्रीब्यूटर हमारे साथ जुड़े हैं, उन सभी को मैं एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूँ यहाँ पर होने के लिए, हमारे साथ जुड़ने के लिए। आपने जो निर्णय लिया है एनर्जी कंपनी के साथ जुड़ने का, केंगन मशीन लेने का, टीएमपी के साथ जुड़ने का, ये निर्णय आपके लिए, आपके फैमिली के लिए बहुत ही अच्छा साबित होने वाला है। हेल्थ, वेल्थ और पीस ऑफ माइंड, ये कल्चर में हमने आप लोगों ने भी एंट्री ली है। तो हम आपकी सराहना करते हैं, आपको एक्नॉलेज करते हैं, आपको अप्रिशिएट करते हैं और आपको शुभकामनाएं देते हैं आपके भविष्य के लिए। जो भी सपने आपने देखे होंगे, जो भी मन में विचार लेके आपने ये कदम उठाया होगा, वो सारी चीजें आपकी फुलफिल हो, यही शुभकामनाओं के साथ आज का वेनसडे चार्ट हम शुरू करते हैं। तो सबसे पहले मैं इनवाइट करना चाहता हूं हमारे बीच में जो नए डिस्ट्रीब्यूटर्स हैं, जो इस पिछले महीने में जुड़े हैं हमारे साथ। आपको बताया होगा आपके सीनियर ने, आपके स्पॉन्सर ने, कि यहाँ पे आपको शेयर करना है कि आपने केंगन मशीन लेने का निर्णय क्यों लिया। आपने क्या देखा प्रोडक्ट में, आपने क्या देखा बिजनेस में, आपने क्या देखा टीम में पॉसिबिलिटी में, या आपने क्या देखा उस व्यक्ति में जिनके साथ आप जुड़े हो। तो मैं आपको इनवाइट करता हूँ। आपको डिजिटल हैंड रेज करना है और मैं आपको अनम्यूट करूँगा। आपकी कहानियाँ सुनने में हम बहुत इंटरेस्टेड है। तो आपको रिएक्शन का एक बटन दिखेगा, वहाँ पे आप क्लिक करोगे तो आपको रेज हैंड ऐसा एक ऑप्शन दिखेगा। वहाँ पे आप क्लिक करोगे तो आपका हैंड रेज हो जाएगा, डिजिटल हैंड, और फिर मैं आपको अनम्यूट करूँगा। इसके साथ जो न्यू डिस्ट्रीब्यूटर यहाँ पे जुड़ नहीं पाए होंगे किस वजह से,
उनके स्पॉन्सर यहाँ पे मौजूद होंगे, तो उनको भी मैं इनवाइट करता हूँ कि आप, उनकी कुछ स्टोरी होगी या उनको एक्नॉलेज करना होगा तो आप कर सकते हैं। श्रीकांत सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। वेलकम श्रीकांत सर, स्वागत है आपका। हॅलो सर. हाँ, यस सर, वेलकम। आवाज येतोय सर? यस यस यस, बोला। हा. माझं नाव श्रीकांत देशमुख. मी ऍक्च्युली आजच म्हणजे हे केलं, आरटीजीएस केलेलं आहे आणि अभिनंदन। कोड पण आजच जनरेट झालेला आहे. ग्रेट। ऍक्च्युली दीपक भाऊ म्हणजे ते आमच्या मोठ्या भावासारखेच आहेत आणि त्यांच्या थ्रूच मी ही मशीन घेतली आहे, त्यांच्या थ्रूच मी अमर सरांच्या टचमध्ये आलो. ऍक्च्युली डेमॉन्स्ट्रेशन तर खूप आधीच ऐकलं होतं, पण ते म्हणजे घ्यायचं नाही घ्यायचं घ्यायचं नाही घ्यायचं असं सुरू होतं, पण आज तो शेवटी मुहूर्त काढला आणि आज बुक केली आहे मशीन. बहुत बढ़िया। आणि घ्यायचा उद्देश हाच आहे, म्हणजे दोन्ही उद्देश आहेत त्याच्यात. प्रत्येकाचेच उद्देश आहे, हेल्थ पण चांगली असली पाहिजे आणि सायमल्टेनियसली वेल्थ पण आलंच पाहिजे. त्या दोन्ही उद्देशांनी ती घेतलेली आहे. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मी ऑलरेडी आज सकाळपासून दोघा तिघांना कॉल पण केलेत, ते माझ्या खूप जवळचे लोक आहेत. होपफुली ते म्हणजे जोपर्यंत त्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिल्या नाही जात, सगळ्या गोष्टी होत नाही, त्यांना ही आयडिया माहित नाही होत. खूप साऱ्या लोकांना अजून हा प्रोडक्ट काय आहे हेच माहिती नाही आहे. तर जोपर्यंत त्यांना हा डेमॉन्स्ट्रेशन दिला नाही जात, जोपर्यंत त्यांना हे काही एक वेळा ते याच्यातून जात नाही या प्रेझेंटेशन मधून वगैरे, लोकांचे फीडबॅक ऐकणार नाही, तोपर्यंत होऊ शकते की त्यांना वेळ लागेल. पण ऍटलिस्ट त्यांनी हो म्हटलेलं आहे, ऍटलिस्ट प्रेझेंटेशन ऐकायला हो म्हटलेलं आहे. तर ठीक आहे, म्हणजे आज पहिलाच दिवस आहे, दोघा लोकांनी हो म्हटलेलं आहे प्रेझेंटेशन ऐकायचं. सो दॅट इज अ गुड स्टार्ट फॉर मी. यस यस। आणि डेफिनेटली आता याच्यात आपल्याला पुढेच जायचं आहे, तर टीम सोबत काम करायचं. ग्रेट ग्रेट। सो तेच आहे, म्हणजे बस एवढंच होतं माझं आज थँक यू बोलायचं. श्रीकांत सर, थँक यू व्हेरी मच। तुमचं अभिनंदन, थँक्यू सर. खूप सारं अभिनंदन थँक्यू. आहे तुम्हाला। शुभेच्छा देतो मी तुमच्या भविष्यासाठी, आरोग्यासाठी, आणि जे तुम्ही विचार कराल ते सर्व मिळवण्यासाठी। थँक यू व्हेरी मच। थँक्यू सर. थँक्यू. थँक यू। संगीता मॅडमला अनम्यूट करत आहे। वेलकम मॅडम, स्वागत आहे। नमस्ते सर. नमस्ते। सर, मला दीपक सरांनी इन्व्हाइट केलेलं आहे आणि आपल्या टीएमपीच्या परिवारामध्ये 1 महिन्याच्या आधीपासून मी जॉईन आहे व्हेरी गुड। आणि मध्ये 15 दिवस झाले मला जॉईन व्हायला. म्हणजे माझी मशीन पण अजून यायची आहे. वैशाली मॅडम रोज आमचे सेशन घेत होत्या, त्याच्यामुळे म्हणजे टीएमपी परिवारामध्ये यासाठी म्हटलंय कारण 1 महिन्याच्या आधीपासून मी सेशन करत आहे. बरोबर। त्यानंतर म्हणजे दीपक भाऊ आणि हरणे सर हरतालिकेच्या दिवशी आमच्याकडे आले होते डेमो द्यायला. तर त्या दिवशीच्या त्या दिवशी तर झालं नाही, पण 15 दिवसानंतर मी आरटीजीएस केलं. व्हेरी गुड। आणि हेल्थ इश्यू साठीच, माझ्या मुलाला असा प्रॉब्लेम आहे की त्याला टेम्परेचर आलं की त्याचे पाय काम देत नाहीत, म्हणजे त्याला अक्षरशः उचलून न्यावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. तर दीपक भाऊंचा आग्रह होता की मॅडम तुम्ही ही मशीन घ्याच म्हणे. दीपक भाऊंना मी शिकवलेलं आहे, मी मॅडम आहे त्यांची. क्या तर बात। म्हणे मॅडम तुमच्या घरात ही मशीन असायलाच पाहिजे, तुम्ही पैसे देत नसाल तर मी पूर्ण पैसे भरतो म्हणे. वा। म्हटलं नाही, विषय नाहीये, आम्ही देऊ शकतो म्हटलं. आणि विशेष म्हणजे सर, आमची जॉईंट फॅमिली आहे, दोघं भाऊ आहेत हे, आणि आम्ही दोघी जावा सोबत राहतो. तर आमच्या दोघींच्याही हजबंडचं नाही होतं, अजूनही नाहीच आहे. तरी घरातला विरोध पत्करून आम्ही मशीन बुक केली. क्या बात। आणि आणि सर्वांना सांगणं पण सुरू आहे, म्हणजे मशीन आलेली नाहीये त्याच्यामुळे मला रिझल्ट त्याचे माहित नाहीये. मला यांनी म्हटलं होतं विठ्ठल सरांकडून पाणी आणा, पहा, अनुभव घ्या आणि नंतर मशीन बुक करा. यांना आधी डेमो मिळालेला आहे, म्हणजे खूप आधीपासनं. आणि आणखी एक म्हणजे जादू म्हणा काही म्हणा, आम्ही एक नवीन दुकान घेतलेली आहे. ज्या कॉम्प्लेक्स मध्ये आमची दुकान आहे त्याच कॉम्प्लेक्स मध्ये मला, म्हणजे 3-4 दिवसाच्या आधीची गोष्ट आहे ही, मी समोरच्या रोडवरून कधी जात नाही, मागच्या रोडने घराजवळ मला जवळ पडतं तर मागून मागून जाते. 3-4 दिवसाच्या आधी म्हणजे गाडी न पलटवता मी
समोरून गेली. तर तो DSLR कॅमेरा कसं सगळं आजूबाजूचं ब्लर करते आणि फक्त त्याला फोकस दिसते, तसं ना मला मोठं बोर्ड दिसलं केंगन वॉटरचं. म्हटलं अरे हे ते असेल खूप दिवसाच्या आधीपासनं. पण या याच्यामध्ये आल्यापासनं किंवा आल्यामुळे म्हणा, मला फक्त तेच दिसलं बोर्ड. आजूबाजूचे कशाचेच बोर्ड दिसले नाही. ते मोठं कॉम्प्लेक्स आहे आणि भरपूर सारे दुकान आहेत त्याच्यामध्ये आणि भरपूर बोर्ड आहेत. पण मला फक्त ते निळ्या अक्षरमध्ये लिहिलेलं आहे. फक्त केंगन वॉटरचंच बोर्ड दिसलं. बरोबर, एकदम बरोबर. तुम्ही एवढा विरोध पत्करून का बरं हे केलं म्हणजे? हेल्थ इश्यूसाठी. विरोध म्हणजे कसं सर, ऍक्च्युली तो विरोध नव्हता. एवढा पैसा खर्च करण्याची हिंमत नव्हती. विरोध म्हणजे नवऱ्याचा विरोध कशात, नेमका खरा विरोध कशात आहे हे समजायला पाहिजे ना. बरोबर बरोबर. तो पक्का विरोध नव्हता. फक्त म्हणजे ह्या हटतात का मागे, ह्या हटतात काय, नाही म्हटल्यावर ह्या हटतात का मागे. पण आम्हाला मागे हटायचंच नव्हतं. आणि तुमचं त्याच्यामुळे ते झालंय. बहुमत भांडणं होतं, झाली. बहुमत होतं तुमचं दोघींचं. बहुमत. ग्रेट जिथे ग्रेट. आहे तिथे काही नाही ना. व्हेरी गुड व्हेरी गुड. बहुत बढिया, खूप छान. असंच सर्वांनी निर्णय घ्यायला पाहिजे. बऱ्याच घरांमध्ये पुरुषांना चांगलं वाटते तर महिला विरोध करतात किमतीला बघून. तुमच्या इथं उलट आहे हो की हो. महिला रेडी होत्या तर पुरुषांना वाटायचं की नाही घ्यायला पाहिजे. किमतीचा विषय येतो. पाण्यावर एवढा पैसा कशाला घालवायचा, हा पण विषय येतो. पण ज्यांना डेमॉन्स्ट्रेशन पॉझिटिव्ह. कळलं. बोला. आमच्या म्हणजे घरच्या पुरुषांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह होता. त्यांना हे माहिती होतं की नाही मशीन चांगली आहे, पण खूप महाग आहे. हम्म म्हटलं दवाखान्यात जायचं काम पडलं तर मग कसं, म्हणजे तुमचं दुकानही काम नाही करू शकत तुम्ही. फ्रस्ट्रेशन होते ते वेगळं आणि जो आजारी पडते त्याला सफर करावं लागतं ते वेगळं. खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तो निर्णय ठाम ठेवला आम्ही. तुम्ही नाही म्हणा, हो म्हणा, काही म्हणा, आम्हाला घ्यायची आहे. व्हेरी आम्हाला गुड. घ्यायची आहे. अभिनंदन खरंच संगीता मॅडम तुमचं की तुम्ही खूप छान निर्णय घेतला. आणि माझा आग्रह आहे सर्व महिला ज्या इथं असतील नवीन त्यांनी पण असाच आग्रह धरावा आणि आपल्या घरात केंगन मशीन इन्स्टॉल करावी. तुमचे धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ममता देशमुख मॅडम यांना अनम्यूट करत आहे. वेलकम ममता मॅडम, स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर माझा म्हणण्याचा उद्देश सर असा आहे की मी काम तर चांगल्या पद्धतीने करत आहे आणि लोकांपर्यंत पोहोचत आहे सर. मला असं वाटते लवकर लोकांनी हा निर्णय घेतला पाहिजे. लोक उशीर करतात, पण उशीर न करता त्यांनी निर्णय लवकर घ्यायला पाहिजे. आणि लोक पाणी नेतात. आता माझा एक रिझल्ट सांगते सर. लोक पाणी नेतात आणि आपण त्यांना विचारतो तुम्हाला काय फरक जाणवत आहे. लोक म्हणतात थोडं बरं आहे, थोडं ठीक वाटते. पण मी माझा रिझल्ट सांगते सर. जेव्हा मी पण दुसऱ्यांकडून पाणी आणलं तेव्हा मला पण थोडं बरं वाटायला लागलं, म्हणजे मुलाला बरं वाटायला लागलं. मी माझ्या मुलाकरता पाणी आणत होते. पण जेव्हा मी माझ्याकडे मशीन बसवली सर, तेव्हा मी माझ्या स्वतःवर मला रिझल्ट यायला लागला. जे माझे व्हाईट हे आहे त्यावर, म्हणजे मी आधी लक्षच दिलं नाही माझ्याकडे. पण ते कमी 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 होत गेलं आणि होत गेल्यानंतर वारंवार माझ्या शहरात मी म्हणजे मी आरशासमोर पाहत राहिली. कारण की तुम्ही सांगितलंच होतं की रोज आपण मिरल मध्ये पाहायचं म्हणून. आणि मी स्वतःलाच म्हणायची की ममता तू खूप सुंदर आहे आणि तू तुझ्यावर खूप प्रेम करते. आणि मी माझा एवढा आत्मविश्वास हे केला सर स्वतःवर की मला कोणी म्हणो नाही म्हणो, पण मी रोज जायची, रोज आरशात पाहायची. आणि त्याच प्रकारे मी पाणी पितात सर, पण पाणी कसं प्यायचं. मी छोटा ग्लास केला सर. मला मोठ्या ग्लास एकदम पाणी पेल्या नव्हतं जात, मग ते जबरदस्तीनं पेल्यासारखं मी छोटा ग्लास केला. छोटा ग्लास मी तो एकदम म्हणजे 2 सेकंदही इकडे तिकडे न घालवता मी लगेच माझ्या कसं पोटात जाईल. आणि म्हणजे मी स्वतः ठरवलं होतं की यातली जी प्रॉपर्टी आहे ती पूर्ण म्हणजे काही वेळानंतर कमी कमी होत जाते. ती कमी कमी न होता ती लवकरात लवकर आपल्या पोटात कशी जाईल, आपल्याला कसा रिझल्ट घ्यायचा आहे हे मी माझ्यावर काम केलं सर.
आणि खरोखर ते मला 2 महिन्यातच सर त्याचा रिझल्ट आला. आणि रिझल्ट एवढा अमेझिंग आला सर, की माझ्या चेहऱ्यावर मी म्हणजे 90% मला आज रिझल्ट आलेला आहे. आणि माझा पूर्णपणे सर म्हणजे पूर्ण व्हाईट झाला होता चेहरा. कारण की मी मिरर वर्क मध्ये बसायची सर, मी एकही सेशन मिस न केलं मिरर वर्कचं. आणि तेव्हा मी म्हणायची माझा चेहरा किती व्हाईट दिसते कॅमेऱ्यात, माझा चेहरा किती व्हाईट दिसते. मी यांना अशी म्हणायची, कारण की आम्ही दोघंही सोबतच बसायचो. पण जेव्हा जादूचं सेशन चालू झालं वैशी मॅडमचं, तेव्हा मी म्हणायची माझा चेहरा आता ब्लॅक ब्लॅक होत चाललेला आहे. पण एक दिवस वैशाली मॅडमनीच माझ्या चेहऱ्यावर मार्क केलं आणि त्यांनी म्हटलं की ममता मॅडम तुमचा चेहरा तर वेगळाच होत चालला आहे. आणि मला आजूबाजूचे लोक म्हणतात तुम्ही असं काय, म्हणजे त्यांना माहिती आहे कॅमनचं पाणी पित आहे, पण खरोखर या पाण्यात जादू आहे म्हणे, म्हणजे जे आपल्याला पाहिजे. खरंच पाणी चांगलं आहे. मी म्हटलं हो, पाणी तर चांगलं आहेच, पण आपली निर्णय शक्ती जी असते ती पण आपण स्वतः घ्यायला पाहिजे. दुसऱ्यावर कसं दुसरे विचारतात, शेजाऱ्याला विचारतात घ्यायचं की नाही घ्यायचं, पण मी तसं केलं नव्हतं सर. जेव्हा माझ्याकडे तर 1 रुपयाही नव्हता, पण मी माझा आत्मविश्वास एवढा प्रबळ केला होता की घ्यायचं म्हणजे घ्यायचं आणि आपल्याला ह्या पाण्याने आराम पडतेच. मी हे ठेवून माझ्या मुलाला पाणी दिलं सर. आणि ते माझ्या मुलाला तर झालंच झालं, पण मला एवढं झालं. आणि एकच म्हणते सर की हा चांगला एक हे सगळ्या लोकांपर्यंत आपण तर पोहोचवतच आहे, पण लोकांनी याच्यावर विश्वास ठेवून पाणी जर पिलं तर त्यांना तर रिझल्ट येणेच आहे सर. हे मी माझ्या याच्यावरून सांगते. आणि आपण जेव्हा पाणी नेतो दुसऱ्यांकडून 8-10 दिवस जर पाणी नेतो ते ठीक आहे, पण जेव्हा आपल्याकडे आपण जर प्रॉपर पाणी काढून पिलं तर आपल्याला वेगळाच रिझल्ट येणार आहे. 100% एकदम बरोबर. ग्रेट मॅडम. खूप छान अनुभव ममता मॅडम तुम्ही शेअर केलेला आहे. आणि मुलासाठी मशीन घेतली आणि तुम्हाला एवढे बेनिफिट त्याचे मिळाले, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि दिसता रिझल्ट आहे तुमचा चेहऱ्यावर. एवढे डाग असताना आज 90%च्या वर तुमचा चेहरा क्लीन दिसत आहे. तर खरंच धन्यवाद आहेत केंगन वॉटरचे आणि ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांचे सुद्धा. जगदीश सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम जगदीश सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. मी सर्वात पहिले तर आम्हा सरांचे वैशाली ताईंचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला पाण्यापर्यंत पोहोचवलं आणि माझ्या मुलाचा आजार खूप कमी प्रमाणात कमी झालाय. आणि त्या पाण्यापासून मला पण सुद्धा फायदा होत आहे. बरोबर. आणि माझ्या मुलाला पंचायत गेल्या असल्यामुळं त्यालाही तो थोडीशी मुवमेंट येत आहे. तर त्या पाण्यापासून आम्हाला खूप फायदे मिळत आहे सर. अमर सरांचे मी खूप आभार मानते की त्यांनी मला फ्री पाणी दिलं, कोणताही मोबदला न घेता. त्यांनी हेच पाहिलं की आमचा एक मुलगा दुरुस्त झाला पाहिजे. बरोबर. त्या पाण्यापासून प्रतिकार शक्ती सुद्धा मिळतो माझ्या मुलाला. खूप छान. तर हेच आम्हाला संजीवनी भेटल्यासारखं आहे सर. एकदम बरोबर. थँक्यू जगदीश. कॅंगिंग वॉटरचे आम्ही आभार मानतोय. थँक्यू जगदीश सर. थँक्यू. आपल्या टीम मध्ये कोणीच पाणी विकत नाही. सर्व आपण लोकांची सेवा करतो आणि पाणी टीम माय पॉसिबिलिटी मध्ये आपण कंपनीच्या इथिक्स पॉलिसी प्रोसिजर नुसार बिझनेस करत असल्यामुळे खूप लोकांची अपेक्षा असते की आम्हाला विकत पाणी द्या, पण आपण त्या रस्त्याने जात नाही. आणि हीच हा सेवा सर. आपल्याला खूप मोठे आशीर्वाद लोकांचे मिळवून देते. थँक्यू थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला जगदीश सर. पंकज पाटील सर वेलकम. स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. वेलकम. सर्वांना धन्यवाद देतो की आपल्या या प्रोग्राम मध्ये हजर झाले आणि आपण आपल्यासाठी येतो. आणि त्यामध्ये अमर सर, वैशाली मॅम आणि रुपाली धोत्रे मॅडम यांची सुद्धा मी धन्यवाद मानतो की मला या TMP मध्ये त्यांनी आणलं. कॅंगन मशीन हा तर भाग वेगळा आहे,
पण TMPनेच आम्हाला एवढं काही दिलंय की ज्या गोष्टी जादूमयरित्या आमच्या जीवनात घडल्या ती शब्दात तर नाही सांगू शकत, पण 2 ओळी मी सांगतो की TMPने जे आम्हाला दिले की घरातील ज्या आमच्या नेहमीच्या सवयी असतील, लोकांसोबत बोलण्याची अवेअरनेस असेल किंवा लोकांसोबत बोलण्याची पद्धत किंवा घरातल्याच लोकांसोबत आपल्या बोलण्याची पद्धत ही बदललेली आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. आणि माझ्या घरातील माझ्या मिसेसला आणि माझ्या मुलीला खूप आराम पडलेला आहे. माझ्या मिसेसला हातामध्ये, डाव्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये नेहमी मुंग्या यायच्या आणि मानेची नस लागलेली होती. त्यामध्ये खूप आराम आहे. त्यानंतर तिला माझ्या मुलीला सुद्धा खूप वारंवार तब्येत खराब राहायची, त्यामध्ये सुद्धा सुधारणा आहे. आणि आता एक नवीन लहान मुलांत इचिंग प्रॉब्लेम आलेला आहे आमच्या तालुक्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, की आपल्या पूर्ण अंगावर असे शरीरावर बारीक बारीक असे फोडं येत आहेत आणि खूप मुलं त्रस्त आहेत. माझ्या मुलीला थोडासा आला होता पायावरती आणि पाणी प्यायल्यामुळे आणि ब्युटी वॉटरमुळे आम्ही जे आंघोळ करतो माझी मुलं सर्व, तो प्रॉब्लेम नाहीसा झाला आणि याच्या पूर्वी ते प्रिव्हेन्शन झालं. खूप छान रिझल्ट आहे सर. आणि मला सुद्धा थोडा बहुत ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता. आता मी तर नसतो गावात, तरी सुद्धा मी ज्यावेळी जातो त्यावेळेस भरपूर पाण्याचा आस्वाद मी घेतो. आणि मागे मी बोललो होतो ज्ञानेश्वर सर आपले, मॅडमचे, शीतल मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण सगळ्यांना आरोग्यदायी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आणि याचे आम्ही संधीचं सोनं करू. धन्यवाद. धन्यवाद सर. शैलेश सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम सर, स्वागत आहे तुमचं. अनम्यूट करा. येस सर. या सर्वांना नमस्कार, राम राम. मी शैलेश पुण्यावरून बोलतोय. साधारणतः 20-25 दिवस झालेत मशीन म्हटल्यापेक्षा एक सुपर पॉवर कुठली तरी घरात आणल्यासारखं वाटतंय. ऍक्च्युली आतापर्यंत तरी फार लोकांना सांगण्याचं धाडस मी केलेलं नव्हतं, कारण की स्वतःच त्याचा अनुभव घेतलेला नव्हता. बरोबर. या मशीन बद्दल 2019 मध्ये मला माहिती मिळालेली, पण म्हणजे एक डॉक्टर आहेत त्यांनी मला ती रेफर केलेली, पण पूर्ण याच्यामध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस थोडंसं MLM टाईप मला त्याचा फील आलेला. आणि त्यावेळेस त्या MLM मध्ये फार प्रमाणात लोक अडकलेले किंवा असा एक विचार होता आणि म्हणून तो निर्णय राहिला घेण्याचा. बरोबर. पण पुन्हा आमचे नितीन भाऊ आहेत इथे, नितीन भाऊ ढोरे किंवा हरणे सर आहेत, रुपाली मॅडम आहेत, तर यांच्या माध्यमातून तो पुन्हा घेण्याचा योग आला. नशीब उजाळलं म्हणता येईल त्यावेळेस. तर त्यावेळेस तरी फार असे हेल्थ इश्यूज किंवा असं काही नव्हतं, बट आता वय होत जाते आणि शुद्ध हवा नाही आहे, शुद्ध खाणं नाही आहे, पाणी शुद्ध नाही आहे, सो त्यामुळे बऱ्याचशा जे रोग वगैरे आहेत ते चालू होतात. पण आता 20-25 दिवसापासनं जेव्हापासनं मशीनचं पाणी पिणं चालू झालंय, तर एक लाईव्ह असा जो एक फील आहे तो आपल्याला येतोय. बरोबर. ऍक्च्युली वजन माझं खूप वाढलेलं. साधारणतः 83 माझं वजन होतं, तर आता 74 वजन आहे. सो मला माहिती नाही ते पूर्ण पाण्यामुळेच झालं किंवा अजून काय. मी थोडंसं एक्सरसाइज सुद्धा करतो, पण आता सुरू केले तुम्ही 25 दिवसात? हो, नाही, एक्सरसाइज साधारणतः 2-2.5 महिने झालेले. हा, पण फरक आहे. म्हणजे ऍक्च्युली फार हेवी एक्सरसाइज किंवा हेवी वर्कआउट्स होतं आणि जवळपास म्हणजे पूर्ण कपडे असे ओले होतात या हिशोबाने तो वर्कआउट्स असतो. तर पहिले जो इम्पॅक्ट राहायचा शरीरावर, थकल्यासारखं वाटायचं, या साधारणतः एक 15-1 दिवसापासून तो थकवा जो आहे तो दिवसभराचा थकवा जाणवत नाही.
मुख्य मला तरी हा एक फायदा वाटतोय. आणि आमचं ज्या दिवशी मशीन लावून रुपाली मॅडम आलेल्या घरी, तर त्यावेळेसच आमच्या ज्या आहेत पत्नी आहे तिलाही मायग्रेनचा म्हणता येईल किंवा हायपर ऍसिडिटीचा खूप भयानक त्रास होता. त्या दिवशी ती पूर्ण म्हणजे ती इथे थांबलीच नाही. मशीन लागली म्हणजे रुपाली मॅडमने डेमो दिला किंवा लावली. त्यावेळेस ती थांबलीच नाही कारण की तिला हायपर ऍसिडिटी झालेली. पण त्या दिवसानंतर तिला पुन्हा हायपर ऍसिडिटी नाही झाली. क्या बात. तर मला असं वाटतं की हा एक मॅजिकल त्यांचं पॉझिटिव्हनेस, थॉटनेस आणि विथ द हेल्प ऑफ दिस लाईव्ह वॉटर त्यांनी ते अचीव्ह केलंय. आणि म्हणजे हे मी छोटे छोटे अनुभव सांगतोय. होप आय एम नॉट टेकिंग टू मच ऑफ युअर टाइम. तर वडिलांना हाताला थोडस इथे असं खाज झाल्यासारखं हे झालेलं. नॉर्मल मलम वगैरे बरेचसे यूज केल्यावर थोडस अँटीबायोटिक, हेवी अँटीबायोटिक आणि त्याच्यानंतर मग स्टेरॉइड्स याच्यासाठी यूज करण्यासाठी चालू केलेलं. स्टेरॉइड्स यूज केल्यावर ते जायचं, थांबल्यावर पुन्हा यायचं. सो मला वाटतं आता या 7-8 दिवसापासून त्यांना ते पाणी आम्ही स्प्रे करायला हे केलंय. तर त्यांना त्याच्यामध्ये ऍक्च्युली बराच आराम आहे. त्यांनी मलम किंवा कुठल्याही स्टेरॉइड्सचं जे हे आहे मलम यूज करणं सोडून दिलंय आणि त्याच्यामध्ये त्यांना आराम आहे. बरोबर. मधात एका सरांनी सांगितलं अमरावतीवर किंवा कुठेतरी की ती लहान मुलांच्या हातावर फोड, हँड, फूट अँड माउथ देर इज अ डिसीज, व्हायरल डिसीज इज गोइंग ऑन नाउ डेज. तर त्या डिसीजवर सुद्धा हे पाणी यूज केल्याने मला थोडा फरक जाणवला. माझ्या दोन्ही मुलांना ते झालेलं. तर लहानीला तर मला वाटतं 2 दिवसातच स्प्रे केल्यावर तिला एकदम हे आलेला, त्याचा इम्पॅक्ट झालेला. आणि जो मोठा आहे त्याला थोडं 3-4 दिवस झाले. पण ते पूर्णतः त्यांचं बसलं. व्हेरी गुड. सो हे छोटे छोटे मला वाटते त्याचे असे एक रामबाण उपाय जे आहेत ते असे येत आहेत. बऱ्याच जणांनी फार वाईड किंवा मोठ्या मोठ्या याच्यामध्ये त्याचे इम्पॅक्ट सांगितलेले आहेत. सध्या तरी मला माझ्या जीवनात छोटे छोटे हे इम्पॅक्ट जाणवत आहेत. एक थोडंसं दिवसभर थोडंसं हलकं वाटतं, फ्री वाटतो माणूस इझिली हे करण्यासाठी, बरोबर. म्हणजे मूव्ह ऑन किंवा फिरण्यासाठी. सो तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या या टीम मध्ये माझे काही ओळखीचे आहेत जुने, मला आता मी जस्ट चेक करताना दिसलेत. मला माहिती नव्हतं, यापूर्वी मी मीटिंग जॉईन नाही केलेली. फर्स्ट टाइम मी ही आपल्यासोबत मीटिंग जॉईन करतोय. पण याचा जसा मला इम्पॅक्ट अजून एक 10-15 दिवसांनी येणार, याचा इम्पॅक्ट तुम्हाला सुद्धा जाणवेल की मी इथल्या मार्फत काय आपलं म्हणजे लोकांपर्यंत मी पोहोचतो आणि त्यांना त्याचा बदल घडवून आणू शकतो. बहुत बढ़िया. सो तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ग्रेट. आमचे वडील आहेत, वडिलांना बोलायचं आहे, जर 2 मिनिटं आपण देऊ शकत असाल तर. बिलकुल बिलकुल. हा. द्या वडिलांकडे. हो. नमस्कार. नमस्कार सर, सर्वांना नमस्कार. धन्यवाद. बोला बोला. आणि आपली बोलण्याची जी शैली आहे ती पद्धतशीर समजून सांगण्याची आहे, त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. थँक्यू. तर गेल्या 3 आठवडे 1 महिना होत आहे तर आम्ही पाणी पित आहोत. पाण्यामुळे बराचसा आराम वाटते. माझ्या हाताला ही खाज होती. खाज म्हणजे हे जे फोड होते हो हो हो. त्यासाठी मी होमिओपॅथी ॲलोपॅथी औषध घेऊनही ते काही जमले नाहीत. शेवटी ॲलर्जी टेस्ट करायची होती. टेस्ट मागे केली होती एक वेळ, पण आता करायच्या ऐवजी ही मशीनच घरी प्राप्त झाली. ज्या दिवशी मशीन घेतली त्या दिवसापासून आमच्या सूनबाईला ऍसिडिटीचा त्रास गेला. असो, तुम्हाला शुभेच्छा वेळ दिल्याबद्दल. खूप छान सर, खूप छान. धन्यवाद तुमचे आणि शैलेश सरांचे. रुपाली मॅडम यांना मी अनम्यूट करत आहे. स्वागत आहे मॅडम. रुपाली मॅडम, धन्यवाद सर. वेलकम वेलकम. बोला. 1 महिना झाला सर मी केंगन वॉटरचं पाणी पित आहे. मला चांगले अनुभव येत आहे सर. मला म्हणजे असं डोक्यात असं चक्कर आल्यासारखे होत होते, ते पण यामुळे माझे कमी झाले आहे. हम्म. मानेची शिर अशी लागत होती. काही जड वस्तू उचलली की मला शिरीचा त्रास व्हायचा इतका. हम्म. तर ते 8-8 दिवस पुरत होते सर. ते दवाखान्यात जावंच लागत होतं इंजेक्शन घ्यायला. हम्म. पण आता मागं मी जड वस्तू उचलली आणि माझं तसं झालं, ते शिर लागली. त्यानंतर मी पाणी पिली दुसऱ्या दिवशी सकाळी.
तर माझं बसलं सर ते. हम्म. मला दवाखान्यात जायचं कामही नाही पडलं. तर चांगले रिझल्ट आहे सर. आणि आमचा एक RTGS झालेला आहे, निलेश गणोरकर सर यांचा. छान. त्यांचे मी अभिनंदन करते. आता त्यांची मशीन येणार आहे आता 1-2 दिवसात. व्हेरी गुड. आजच त्यांचा छान रुपाली मॅडम, छान. थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला. अर्चना मार्शिट्टीवार मॅडम यांचं शेअरिंग घेऊ आपण. अर्चना मॅडम, वेलकम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. सॉरी, खूप दिवसानंतर मीटिंग अटेंड करत आहे. घरी छोटस बाळ आहे, पण त्या बाळाचं शेअरिंग करायचं आहे. 1.5 महिन्याचं इंजेक्शन झालं तिचं. तिला 3 इंजेक्शन भेटले. 12 वाजता तिला 3 इंजेक्शन दिले डॉक्टरनी. आणि थोडा वेळ तिला थोडासा हलका हलका ताप वगैरे आला. त्याच्यानंतर तिच्या आईला भरपूर केंगेन दिलं, ऍक्टिव्ह पाणी. जवळजवळ अर्ध्या तासानी, 10 मिनिटांनी, अर्ध्या तासानी. तर 12 वाजता इंजेक्शन दिलं आणि रात्रीचे 11 वाजेपर्यंत बाळ एकदम ठणठणीत. म्हणजे ते दोन्ही हात पण हलवायला, पाय पण हलवायला लागली आणि हात पण हलवायला लागली. आणि ती ऍक्टिव्ह आहे. जे 4 महिन्याचं बाळ करते ती आता 1.5-2 महिन्यात करून राहिलेली आहे. बरोबर, क्या बात आहे. तर तेच मला ते शेअरिंग करायचं होतं. आणि आईला पण आम्ही बाळंतीण म्हणून खूप हे करावं लागते की थंड हे द्यायचं, पातळ द्यायचं. पण आम्ही तिच्या आईला असं काहीच नाही दिलं. जे नॉर्मल जेवण आहे ते दिलं. आणि ते बाळाने पचवलं सुद्धा केंगेनमुळं. क्या बात आहे, क्या बात आहे. हो सर, मला एवढंच शेअर करायचं होतं. कारण की छोट्या बाळाची, म्हणजे त्या केंगेनमुळे छोट्या बाळाची इम्युनिटी पॉवर किती जबरदस्त आहे ते मला सांगायचं होतं सर. बहुत सही, ग्रेट. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू आजी. धन्यवाद सर. बहुत बढ़िया, ग्रेट. आजचा 10:05 आणि हा वेनसडे चार्ट कम्प्लीट डिक्लेअर करतो. पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी याच्याही पेक्षा जास्त ऊर्जेनं सगळ्या डिस्ट्रीब्युटरला, टीम मेंबरला, नवीन गेस्टला आमंत्रित करा आणि या वेनसडे चार्टचा जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात कसा फायदा देता येईल तुम्हाला याचा विचार करा. आपण भेटूयात पुढच्या महिन्यातल्या दुसऱ्या बुधवारी. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू.